नमस्कार. मला वाटतं आम्ही जानेवारीत येऊन गेलो, त्याच्या अगोदर मागच्या वर्षी पण आलो होतो. तर माझं पर्सनल असोसिएशन महेश फाउंडेशन बरोबर ऑलमोस्ट आता 3 वर्ष झालंय. मी SMS मध्ये किंवा अगोदरचं नाव इंडोशॉटले होतं. 5 वर्षापासून आहे. पहिले 2 वर्ष बरंचसं महेश फाउंडेशनबद्दल ऐकलं होतं, पण भेट झाली नाही. कोरोनामुळे बेळगावला येता येत नव्हतं. मला वाटतं 21 पासून आम्ही यायला चालू केलं. इकडे बघून खरंच आनंद वाटला की अशी एक शाळा असू शकते की जी या मुलांना जिंकलेली आहे महेशच्या कष्टाने. आज ही शाळा बघितली की बऱ्याच जणांना नवल वाटतं की शाळा म्हणजे एक चित्र आपल्या समोर असतं. ही शाळा म्हणजे काय? आपण सगळेजण गव्हर्नमेंट शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळेत शिकलो. आपल्याला माहिती आहे शाळा म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळा कशा असतात. दगडांची भिंत, तुटलेले बाकडे असतात किंवा बऱ्याच शाळांमध्ये बसायला बाकडे नसतात, खालीच बसवतात, वॉशरूम नसतात. ही एक अशी आपली शाळेची इमेज आहे की म्हणून आम्ही अशा शाळेत शिकलो. ही शाळा बघितल्यानंतर खरंच वाटतं की जे काही काम महेशनी केले खरंच नोबल काज आहे. एक अफलातून म्हणू शकतो की असे एक न भूतो न भविष्यती सारखी गोष्ट आहे जी महेशनी घडवून आणलेली आहे. आमच्यासारख्या कंपन्या सपोर्ट तर करतातच. CSR करायचं आहे, कंपल्शन आहे, करतोच. पण आमचा रोल तिथं संपतो. एक CSR अप्रूव्ह केलं, बजेट अप्रूव्ह केलं की आम्हाला त्याच्यानंतर चिंता राहत नाही की आज पैसे आम्ही CSR थ्रू कुणाला दिले. आम्हाला बघायची गरज नाही राहत. आणि कुठेतरी एक आनंद होतो की आपण पैसे जे आहे CSRचे एक चांगल्या माणसाच्या हातात दिलेले आहेत आणि आम्हाला ते चित्र दिसतं. किंबहुना आम्हाला असं वाटत नाही की अरे आम्ही जे पैसे दिले त्याच्यापेक्षा फार चांगलं झालेलं आहे. आम्ही कम्पेअर करतो. आज ही स्किल सेंटर बघतोय मी फारशी मला बोलत होतो की आपण पुण्यामध्ये CSR करतो, अशा शाळांना पैसे देतो. ते कम्पेअर केलं आणि हे जे काय आज कम्पेअर केलं, जसं आलोकचं नाव घेतलं जातं, कदाचित आम्हाला त्यांना भेटायचा नक्की योग नंतर येईल. आलोकनं आम्हाला भेटायला आवडेल नंतर. ते एक कमी पैशामध्ये बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी जे काय आहे, क्लासरूम म्हणा किंवा एक बिल्डिंग म्हणा, ते गोष्ट जी केलेली आहे आलोकनी खरंच वाखाणण्याजोगी आहे. नक्कीच मला आलोकला भेटायला आवडेल नंतर की आमचं जे पैशाचं चीज आहे ते खरंच आलोक थ्रू होतंय, महेश थ्रू होतंय. आणि आम्हाला कुठेही चिंता नसते की CSR केला, पैसे दिले आणि त्याचा वापर कसा होईल, योग्य होईल की नाही आहे, अशी चिंता एक लागलेली राहते आम्हाला CSR करताना. कारण तो ऑडिटिंग पॉईंट आहे आमचा. तर आम्हाला महेश बरोबर काम करताना कधी असं वाटलं नाही किंवा आमच्या कंपनीला 9 वर्षात कधी वाटलेलं नाही आहे. ही जी काही महेशची प्रगती मी बघतोय गेली 3 वर्ष, खरंच चांगली प्रगती आहे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय जे नॉर्मल स्कूलला मिळू शकत नाही आहे. एक सस्टेनेबल संस्था ज्याला म्हणतात ती खरंच महेशनी बनवलेली आहे. त्याबद्दल मी महेशचं खरंच आभार मानतो. आणि महेश बरोबर जी काही टीम आहे बसलेली महेश फाउंडेशनची, मी त्यांना पण आभार व्यक्त करतो की आज तुम्ही सगळे आहे म्हणून महेशचं हे काम सोपं होत आहे. तुम्ही त्याच्या मागे उभे आहे. माझी अशीच अपेक्षा आहे. हे जे काही काम महेशनी घेतलंय हे आता सोडण्यासारखं नाही आहे. आज सकाळीच मी महेशला ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये म्हणत होतो की आम्हाला बरेचसे महेश बघायला आवडेल इकडे, की जेणेकरून आम्हाला पुढच्या भविष्याची काळजी नाही राहणार की आपल्याकडे एक महेश नाही आहे, बरेचसे महेश जाधव आहेत. एक सस्टेनेबल फ्युचरिस्टिक गोष्टीवर महेशनी काम करावं. असं वाटतं की उद्या काही गोष्टी घडल्या, कोरोनासारखी परत अवस्था झाली तर ही जी काय संस्था उभी केली आहे महेशनी ही सेल्फ सस्टेनेबल व्हावी. आणि त्याच्यासाठी महेशनी ऑलरेडी बरेचसे उपक्रम राबवले आहेत की महेशची डिपेंडन्सी आमच्यासारख्या संस्थांवर कमी व्हावी. संस्था मागे आहेतच, पण असं नाही व्हायला पाहिजे की संस्था नाही आहेत म्हणून हे जे काय काम चालू केलंय ते बंद नको पडायला. कारण हे बंद पडण्यासारखी गोष्ट नाही आहे की आपण जे मुलं आहेत जे काही सांभाळतोय ते त्यांना आपण म्हणू नाही शकत की आता आमचं स्कूल बंद झालं, पैसे नाही आहेत, आता तुम्ही तुमचं बघा, असं म्हणू शकत नाही. ही गोष्ट अशी नाही आहे, नॉर्मल गोष्ट नाही आहे की जी बंद करण्यासारखी आहे. त्यामुळे ही न बंद होणारी गोष्ट आहे आणि ही अशी चालत राहो
अशी अपेक्षा करतो. आणि परत एकदा आज ब्लड डोनेशनच्या निमित्तानं आम्ही महेश फाउंडेशन बरोबर एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर कनेक्शन झालेलं आहे. डोनेशनच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो, तर हा एक चांगला उपक्रम आज आमच्या कंपनीमध्ये राबवला आहे. तर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही नक्कीच महेशच्या पाठीमागे राहू. आणि जे काही काम चाललंय, आनंद वाटतो आला की प्रत्येक वेळेला. आणि धन्यवाद. थँक्यू.